नमस्कार, मी मेधा नानीज गोवन किचनमध्ये तुमचं स्वागत करते। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले एक मस्त एकदम सोपी चवीला एकदम भन्नाट आणि खूप हेल्दी अशी रेसिपी पोह्यांचं थालीपीठ। ना कसली पूर्वतयारी ना कसलं बाहेरचं साहित्य, पण चवीला इतकी मस्त की एक खाऊन तुमचं समाधान होणारच नाही। चला तर मग पटकन सुरू करूया। इथे घेते 3 कप पोहे। आपण जे कांद्या पोहेसाठी वापरतो तेच इथे मी पोहे घेतलेले आहेत। 3 कप घेणार आहे आणि याच्यात पाणी घालून हे 2-3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे। 2-3 वेळा स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। याच्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आणि हे असेच 10 मिनिटं ठेवून देऊया। हे पोहे आता छान सॉफ्ट झालेले आहेत। आता हातानेच याचा असा गोळा तयार करून घेऊया। आता याच्यात बाकीचं साहित्य घालून घेऊया। अर्धा कप याच्यात घालते चण्याचं पीठ म्हणजे बेसन। अर्धा कप घालते तांदळाचं पीठ आणि अर्धा कप गव्हाचं पीठ। आणि थालीपीठ क्रिस्पी होण्यासाठी याच्यात घालते अर्धा कप रवा। 1 चमचा लाल तिखट म्हणजे मिरची पावडर, अर्धा चमचा हळद घातलेली आहे, अर्धा चमचा धने पावडर, 3 मिरच्या मी इथे बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि 2 मोठे चमचे तीळ घेतलेले आहेत। 1 टीस्पून जिरं, बारीक कापून घेतलेली कढीपत्त्याची पानं घालायची, बारीक चिरून घेतलेली भरपूर कोथिंबीर घालायची। याच्यात आपण बेसन घातलेलं आहे त्यामुळे थोडासा ओवा घालणार आहे मी, हातावर क्रश करून घालायचा आणि पाव चमचा हिंग। याच्यात मी थोडीशी कसुरी मेथी ऍड करणार आहे। या कसुरी मेथीचा स्वाद या थालीपीठामध्ये खूप छान लागतो। एकदम थोडीशी घालते आणि सगळ्यात शेवटी घालते 2 बारीक चिरून घेतलेले कांदे आणि चवीपुरतं मीठ। आणि हे सगळं आपल्याला अगदी छान मिक्स करून याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे। पाणी एकदम थोडं थोडं घालायचं आणि याचा एक गोळा तयार करून घ्यायचा। सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून एक 5 मिनिटं झाकून ठेवलं होतं। आता हे छान मिक्स झालेलं आहे। चला तर आता थालीपीठ करायला सुरू करूया। तवा तापत ठेवलेला आहे, थोडंसं तेल घालते। तेल थोडंसं गरम झालं की याच्यावर थोडेसे तीळ घालून घ्यायचे। तुम्हाला आवडत असतील तर घाला, नाहीतर नाही घातलं तरी काहीच हरकत नाही। आणि आता याच्यावर आपण थालीपीठ थापून घेऊया। पाण्याचा हात लावत लावत हे स्प्रेड करून घ्यायचं। जितकं पातळ हवं तितकं आपण हे करू शकतो आणि चमच्याने त्याला थोडेसे होल करून घेऊया, म्हणजे याच्यात आपल्याला तेल सोडायला बरं पडेल आणि मध्ये पण छान हे थालीपीठ क्रिस्पी होतील। चारही बाजूनी थोडंसं तूप सोडते, थोडंसं मध्ये सुद्धा घालूया म्हणजे मधून सुद्धा छान क्रिस्पी होतील। आणि 2 मिनिटं आपण हे झाकून ठेवूया। एका बाजूने 1-2-3 मिनिटं भाजून झालं की हे परतून घ्यायचं आणि कडेने परत थोडंसं तूप सोडायचं। दोन्ही बाजूनी मस्त खरपूस भाजून तयार आहे आपलं थालीपीठ। तर काढून घेते। खरं म्हणजे ही थालीपीठं अशी रुमालावर थापून बनवतात, पण ज्यांना जसं सोपं वाटेल तशी तुम्ही ती बनवा। फक्त हाताला चटका लागणार नाही याची काळजी घ्या आणि तुम्हाला जसं हवं असेल तसं बनवा। आणि ही मुलांच्या टिफिनसाठी छोटी थालीपीठं, अशी छोटी थालीपीठं करून दिली की मुलं आवडीने खातात। आणि फ्रेंड्स, हे रेडी आहे आपलं पोह्यांचं थालीपीठ। सकाळच्या ब्रेकफास्टसाठी, मुलांच्या टिफिनसाठी किंवा संध्याकाळच्या भुकेसाठी अगदी परफेक्ट अशी ही रेसिपी आहे। नक्की ट्राय करून बघा। ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटू पुढच्या शनिवारी अशीच एक मस्त रेसिपी घेऊन। तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा।